म्हणजे अक्षरशः मुंबईत आम्हाला राहत नव्हतं आणि त्या पिरियडमध्ये आम्ही म्हणजे अगदी स्वतःचं घर असावं एक आणि जिथे अगदी मोकळा श्वास घेता येईल असं आम्हाला सगळ्यांना घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होते. कोरोनापासून तरी नीट व्यवस्थित आपली सुटका होईल. एरवी आपल्याला गाव म्हणजे गाव काय आपण व्हॅल्यू देत नाही गावाला, पण जेव्हा कोरोनाने आपल्याला धडा शिकवला की गाव हे काय असतं आणि खूपच फॅसिलिटी आहेत आणि बांधकाम वगैरे इतकं व्यवस्थित आहे की तुम्हाला कुठेही असं काही म्हणजे बनावटीचं काम केलेलं आढळणार नाही. इव्हन सगळं अगदी पाण्याची सोय आहे, रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत आणि आपल्या मुलांना पण खूप आनंद झालाय आणि आज त्यांनाही असं वाटतं की खरंच इथे पण येऊन राहावं असं. विवेक गत्रे सरांबद्दल बोलायचं म्हणजे ते एकदम कॉपरेटिव्ह. नमस्ते, मी राणी राजेंद्र आरेकर. आणि जेव्हा म्हणजे कोरोनाचा जो पिरियड होता ना त्यावेळेस आम्ही इथे त्रस्त झालो होतो. म्हणजे अक्षरशः मुंबईत आम्हाला राहत नव्हतं आणि त्या पिरियडमध्ये आम्ही म्हणजे अगदी स्वतःचं घर असावं एक आणि जिथे अगदी मोकळा श्वास घेता येईल असं आम्हाला सगळ्यांना घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं. आणि आम्ही व्हिडिओ अगदी युट्यूबवर सर्च करत होतो की आज कुठे चांगलं घर आहे का गावात, कुठे चांगलं व्यवस्थित आपल्याला राहता येईल, कोरोनापासून तरी नीट व्यवस्थित आपली सुटका होईल. एरवी आपल्याला गाव म्हणजे गाव काय आपण व्हॅल्यू देत नाही गावाला, पण जेव्हा कोरोनाने आपल्याला धडा शिकवला की गाव हे काय असतं आणि मग तेव्हा माझ्या मिस्टरांनी सुरुवात केली युट्यूबवर वगैरे. मग तेव्हा आम्हाला गत्रेंचं एक प्रोडक्शन बंगलोरचं आम्हाला इतकं म्हणजे सगळ्यांना आवडलं, पूर्ण फॅमिलीला आमच्या. आणि मग तेव्हा आम्ही विचार केला की नाही हे आमच्यासाठी सूट आहे, व्यवस्थित आहे आणि नंतर मग आम्ही या बंगला घ्यायचा विचार केला. आणि खूपच फॅसिलिटी आहेत आणि बांधकाम वगैरे इतकं व्यवस्थित आहे की तुम्हाला कुठेही असं काही म्हणजे बनावटीचं काम केलेलं आढळणार नाही. इव्हन सगळं अगदी पाण्याची सोय आहे, रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत, कसलाही त्रास नाहीये, नॅचरल हवा आहे, दत्त मंदिर आहे बाजूला, मन प्रसन्न होतं अगदी. आणि अगदी कोकणात कुठेतरी आपल्याला अगदी विसावा घ्यावा असं वाटत असेल तर गत्रे यांचं प्रोडक्शन जे आहे बंगल्यांचं तिथेच या. आणि तुम्ही विचार करा फ्युचरमध्ये आम्ही सुखी आहोत, आम्ही हॅपी आहोत आणि आमच्या मुलांना पण खूप आनंद झालाय आणि आज त्यांनाही असं वाटतं की खरंच इथे पण येऊन राहावं असं त्यांनाही बरं वाटतं. खूप खूप खुश होतात. नमस्कार, माझं नाव राजेंद्र सदानंद आरेकर, मी ठाण्याला राहतो. मला आम्ही कोकणातलाच आहे प्रॉपर. कोकणात मला घर घ्यायचं होतं. कोकणात घर आहे आमचं पण ते कॉमन आहे, त्यामुळे मी रत्नागिरीमध्ये मला रत्नागिरीतच घर घ्यायचं होतं कारण आमचं मूळ गाव रत्नागिरीचं आहे. तर मी कोरोनामध्ये भरपूर व्हिडिओ पाहिले. कोकण वास्तूचे ओंकार पाटकर आहेत, ते आमच्या नेवऱ्यातलेच आहेत, त्यांचं आजोळ आहे त्या नेवऱ्यातले. त्यांचे व्हिडिओ बघताना त्यांच्याशी व्हॉट्सअपवर चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं मला गत्रेंचं चैतन्य सृष्टी हे बंगलो प्रोजेक्ट पहा तुम्ही, जर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही तिथे या, बघा आणि मग तुम्ही डिसाईड करा. आम्ही इथं पावसामध्ये आलो होतो आणि तेव्हा आम्ही हा बंगला पाहिला. तर आम्हाला जरा लोकेशन वगैरे, क्लायमेट, नॅचरल ब्युटी हे सगळं जरा अनुभवायला मिळालं. त्यामुळे असं वाटतं की इथेच काहीतरी आपण एखादं छोटासा बंगला घेतला तर बरं पडेल, म्हणून आम्ही इथे बुक केलं. आणि नंतर त्याचे सर्व रूल्स रेग्युलेशन सगळं वाचलं आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्यांचं पेमेंट केलं. हा बंगला काय रेडी होता तरी पण आम्ही बांधकाम चालू असताना एकदा आलो होतो, पाहिलं, आम्हाला आवडलं. आम्हाला वाटलं की ठीक आहे, रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे, ट्रान्सपोर्टचं जरा हे आहे पण ते होतं मॅनेज करावं लागतं. बाकी आम्हाला प्रोजेक्ट बद्दल काही तक्रार नाही, पण प्रोजेक्ट चांगला आहे. इतर लोकांना जर या बंगला प्रोजेक्टमध्ये बंगलो घ्यायचे असतील त्यांनी यावं, पाहावं आणि नंतर त्यांनी त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यावा. आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आता जस्ट कालच आमच्याकडे पूजा पण झाली. आम्हाला भरपूर आम्ही खुश आहोत. हा विवेक गत्रे सरांबद्दल बोलायचं म्हणजे ते एकदम कॉपरेटिव्ह आहेत. त्यांचा ते बिल्डर आहेत, त्याचे त्यांचं इंटिरियर आणि डेकोरेशनचं पण मुंबईला भरपूर काम चालतं. माणूस एकदम चांगला आहे, म्हणजे जे काय प्रॉमिस करतात ते पाळतात आणि कोऑपरेटिव्ह आहेत आणि माणूस एकदम विश्वास आहे. जसं सांगतात तसं ते काम करून देतात. त्यांनी सांगितलं हे असं होणार तर तसंच होणार ते. त्याच्याबद्दल काही नाही, पण
एकदम चांगली व्यक्ती आहे, त्याबद्दल नो डाऊट.